स्वागत आहे तुमचं आमच्या या नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही आमच्या गावातल्याच म्हणजे जुन्या पद्धतीमध्ये कशी रानातली कोंबडी पकडायची किंवा त्याची पकडायची पद्धत कशी असायची ती आज चेक करणार आहोत आणि ती तुम्हाला मी दाखवणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तर चला बघू आपण नक्की ती पद्धत कशी होती आणि कशा प्रकारे ती कोंबडी पकडायची. मंडळी, तर पहिल्या जुन्या पद्धतीत म्हणजे पहिली गावाकडची लोक अशी फाशे वगैरे बनवून म्हणजे सावाचे फास बनवायचे आणि फास बनवून ते भाताचं जे राहिलेलं चीम असायचं म्हणजे भात कापल्यानंतर भात मारल्यानंतर भाताला वारं देतात. त्या वारं दिल्यानंतर भातात जे चीम राहतं म्हणजे ज्या भातात गोटे दाणे नसतात ते भात ज्याला आम्ही चीम म्हणतो ते चीम वापरून जंगलामध्ये जाऊन हे फाशे अडकवून हे त्यांना चीम घालायचे. तर अशी थोडीशी जागा साफ करून जेणेकरून आपण फाशे लावू शकतो अशी जागा बघून ते लावायचे. इथे आपल्याला फाशे आणि जे आपण आणले त्यांच्यासाठी चीम ते टाकून ठेवायचं आहे. ती तुम्हाला दाखवतो कसे लावायचे ते. मी फाशे बनवून घेतलेत पहिल्यांदा आणि आपण एका जागेवर 5-5 फाशे लावणार आहोत. तर आहे मग
असे आम्ही फाशे लावून घेतले आणि हे चिम आहे जे आपण घेऊन आलेलो, ते चिम आपल्याला त्या फाशांवर पसरवायचं आहे, जेणेकरून कोंबडी ते धान्य बघून तिथे खायला येतील आणि फाशात अडकतील. तर फाशे लावून झाल्यानंतर त्यावर चिम टाकल्यानंतर थोडंफार त्याच्यावर पानं टाकायची, जेणेकरून तिथे कोंबडी आल्यानंतर ते विसकतील पायाने, आणि ज्यावेळी विसकणार पायाने त्याच वेळी त्यांचे पाय फाशामध्ये अडकू शकतात. तर अशा प्रकारे फाशे लावायचे असतात. आणि अशा प्रकारे पहिली जुनी लोक जंगलामध्ये जाऊन ही कोंबडींची शिकार करायची. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. जर आपल्याला कोंबडी पकडलीत आणि जर भेटलीत तर तुम्हाला मी नक्की दाखवेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती कोंबडी असतात कशी आणि त्यांचं चिकन किंवा मटन कसं करायचं आणि ते लागतं कसं. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. व्हिडिओला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि नक्की कमेंट करा. आणि तुमच्या लहानपणात किंवा तुमच्या बालपणात अशा गोष्टी तुम्ही एन्जॉय केलात का, हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद.